घेऊया सरांना विनंती करतो सर या आपण मुख्य मंचावरती या आपला त्या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी माझ्या ऑर्गनायझर टीमला नम्रतेची विनंती करतो सर तिकडे या आपण टॉस बॉक्सकडे या त्या ठिकाणी अतिथीभोग कक्षामध्ये आपला यथोचित सन्मान केला जाईल। आदरणीय रोशन सरांचा आपण यथोचित सन्मान यथोचित गौरव करतोय। आम्ही रामेश्वर पालकर सरांना नम्रतेची विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान करूया। त्याचबरोबर हरणे गावचे पोलीस पाटील आमचे मित्र आदरणीय वागजे सर देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे मुद्दामून आलेले आहेत, तर त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करून घेऊया। मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आदरणीय रोशन सरांचा आपण यथोचित गौरव यथोचित सन्मान करतोय। सर आपलं देखील मी पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवताय त्याबद्दल आपलं विशेष मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर वागजे साहेब आपणाला देखील विनंती करतोय की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे। हरणे गावचं खंबीर नेतृत्व आदरणीय पोलीस पाटील वागजे साहेब हे या स्पर्धेचा आनंद घेतात, आपण त्यांचा देखील यथोचित सन्मान करूया। मी पोलीस पाटील आतिश भागवत साहेब आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। हा विनोद दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करून घेऊया। आदरणीय वागजे साहेब आज खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवताय, मी आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय। सो धन्यवाद। आणि या स्पर्धेचा जो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे तो वागजे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण देऊया। जो नुकताच सामना संपलेला होता श्री गजानन वॉरियर्स कामतकोड या संघाचा स्टार खेळाडू अष्टपैलू खेळाडू अक्षय पवार जे ठरलेत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आणि त्यांना आपण सन्मानित करूया मॅन ऑफ द मॅचची टोपी देऊन। वागजे साहेब मी आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया आपण अक्षय पवार यांना। रोशनजी आपण आवर्जून उपस्थित राहिलात, खूप खूप धन्यवाद आपलं देखील। सो उद्याच्या दिवसामध्ये देखील येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या हीच आपल्याला नम्रतेची विनंती असेल। त्याला मॅन ऑफ द मॅचची अवॉर्ड द्या अक्षय पवार सरांना, या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया। ओके वागजे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया। या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हरणे गावचे पोलीस पाटील इथे आलेत आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे ज्या ठिकाणी PS11 गणेश कन्या असुद असे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये या स्पर्धेचा तिसरा सामना खेळतायत। मॅचला सुरुवात केली जाईल। पहिलाच बॉल मात्र सौरभ पाटीलच्या माध्यमातून भाई वतारी या खेळाडू तुम्ही बघताय आणि काय बॉल टाकलाय, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच पाहायला मिळते। PS11 विरुद्ध गणेश कन्या असुद या दोन संघांमधलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते। येणारा पुढचा बॉल होता लॉंग द कार्पेट सचिन वाडकरच्या दिशेने चेंडू मात्र जाऊन ट्रॅव्हल होईल, एक धाव कंप्लीट। दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळची थोडीशी कमतरता आपल्याला बघायला देखील मिळाली आहे। इथे अनिकेत तेरेकरला तुम्ही पाहताय भाई वतारी हे दोन आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना दिसतात आणि संपूर्ण जी स्पर्धा पाहताय ना तर रत्नागिरी या जिल्ह्यातील तुम्ही आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळू शकता अशा प्रकारची स्पर्धा आहे। सौरभ पाटील सध्या चर्चेतलं नाव राहिलंय, सध्या इन फॉर्म खेळाडू तर आहे सौरभ पाटील। राऊंड द विकेट बॉलिंग करतोय, बॉलिंग ट्रॅक वरती मात्र तो आपल्याला बघायला मिळालाय। अनिकेतच्या विरोधामध्ये सौरभ पाटील एका संघामध्ये खेळणारे खेळाडू आज विरोधक म्हणून खेळताना देखील दिसत आहेत। सौरभ आणि अनिकेतला आपण सातत्याने एकाच संघामध्ये खेळताना पाहतो, परंतु आज विरोधक बनून खेळताना देखील दिसत आहेत। ते या चेंडूला चांगलं फ्लिक केलंय, चेंडूपर्यंत शेतक चौपर्यंत जाऊन पोहोचेल, धावचीची संधी बनणार का? गुड रनिंग बिटवीन द विकेट, काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते। स्कोर कार्ड मात्र आता 4ला जाऊन पोहोचलेला आहे। NSP या ब्रँडची बॅट मात्र आता यूज केली जाते अनिकेतच्या माध्यमातून, जे का नक्कीच टेनिस विश्वातील सुमित डेकले यांचा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडची या ठिकाणी बॅट देखील यूज करत या मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय। म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत हा जो खेळाडू देखील आपल्या संघासाठी मोठे योगदान देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे। या बॉलवरती फुल टॉस बॉल डाऊन द ग्राउंड, नो मॅन्स लँड। चेंडू मात्र समोरच्या दिशेने अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय, जोपर्यंत चेंडूला पकडल्या जाईल या चेंडूवरती देखील 3 धावा कंप्लीट होत आहेत। पहिल्या षटकामध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये दिसलाय गणेश कन्या असुदचा संघ, डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळले जाते, म्हणजे जर का खराब बॉल असेल तरच त्या बॉलवरती मात्र प्रहार केले जात आहेत। म्हणजेच काय तर थर्ड यार्ड सर्कलच्या आतमध्ये मात्र सगळे खेळाडू आणि 3 खेळाडू थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील अशा प्रकारचं या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये हे क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय। इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल या बॉलवरती देखील एकाच धावेवरती तुम्हाला संतुष्ट मानावं लागेल, संतुष्ट व्हावं लागेल।
आणि समाधान मानणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा चेंजेस. मिडॉनचा खेळाडू अगदी सर्कलच्या आपल्या मिडॉनला सर्कलला क्षेत्ररक्षक लावला गेला आहे. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर लॉंग लेगच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक लावला गेला आहे. अशा प्रकारची फिल्डिंगची पोझिशन आपल्याला बघायला मिळते PS11 या संघाची. परंतु येणारा पुढचा बॉल असेल अनिकेतच्या विरोधामध्ये. मागचा बॉल ज्यावेळेला टाकला यॉर्कर लेनची डिलिव्हरी होती. आता लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या खर्च केल्या जात आहेत. म्हणजे आपल्याला या गोष्टीचं कुठेतरी आपण पाहायला गेलं तर बंधन आहे की तुम्हाला अचूक बॉलिंग आणि अनुशासित बॉलिंग देखील करावी लागणार आहे. इथे हलक्या हाताने खेळले तिथे थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्ड घडत असताना इथे वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मात्र कंप्लीट. एकाचा खेळ समाप्त विदाउट लॉस. धमाकेदार सुरुवात करत असताना संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचलेले आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 12 तर झालेले आहेत. षटक क्रमांक दुसरं कोणत्या बॉलरला या ठिकाणी पाचारण केले जाईल. नो टीम मीटिंग. आपल्याकडे वेळ नाहीये आणि क्विक फास्ट त्याला घाई करायची आहे. चला या ठिकाणी पंचांना विनंती असेल अन्यथा त्या टीमला पेनल्टी लागू शकेल. सो प्लीज, कारण मी मगाशी देखील सांगितलं होतं की 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंपल्सरी समाप्त होणं गरजेचं असेल. तरी या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. गणेश कन्या आसूद या टीमने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 12 धावा बनवल्या. अर्थात विकेट कोणतेही गमावलेले नाही. हा टीमचा तो प्लस पॉईंट राहिला आहे. आणि यानंतर आता गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर PS11 या टीमकडनं अगदी समोरच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. रोहित पवार गोलंदाजी मार्कवरती. PS11 या संघाचा तुरूप काय का राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना समोर हा देखील एक मोठा खेळाडू अनिकेत तेरेकर नावे खऱ्या अर्थानं दापोली अंडरम बॉक्स क्रिकेट स्पर्धेतलं चर्चेतलं नाव आणि याच मैदानावरती तो अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळताना देखील पाहायला मिळतोय. या बॉलवरती मात्र वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 14 धावा पूर्ण झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये शानदार फलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी, मात्र 12 धावा खर्च केल्या होत्या. प्रतिस्पर्धी टीमला जखडून ठेवलं. परंतु फलंदाजी करणाऱ्या टीमचं कौशल्य हे होतं की एकही विकेट मात्र त्या टीमने गमावलेले नाहीये. इथून मात्र पुढे 3 ओव्हरमध्ये मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न गणेश कन्या आसूद या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटू शकेल. अनिकेत तेरेकर खूप मोठं नाव, सातत्यानं चर्चेत राहिलेलं नाव. सध्याच्या घडीला जर आपण यावेळेला नक्कीच पंचांचा इशारा नो बॉलचा येऊ शकेल. भीमर टाकण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस बॉल होता. पंचांनी दंडित केलं. एक धाव देखील पूर्ण केली. 1+1 इज इक्वल टू 2. 2 धावांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय स्कोरबोर्डवरती आता धावा पुढे सरकत आहेत. 15 धावा धावफलकावरती. तर दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा याही बॉलवरती वेगाने धाव पूर्ण होत आहेत. 2 धावा सातत्याने चांगल्या बॉलला सन्मान देत सिंगल डबल धावा पूर्ण केल्या जात आहेत. अनिकेत तेरेकर वेगाने विकेटवरती धावताना आपण पाहतो. ज्या पद्धतीने भारतीय टीमचा ज्यावेळेला विचार केला जातो, उल्लेख केला जातो, मग सुरेश रैना असेल, महेंद्रसिंग धोनी असेल, युवराज सिंग असेल, रवींद्र जडेजा या खेळाडूंना विकेटवरती जे धावताना तुम्ही पाहिलंय अगदी तशाच पद्धतीने रनिंग बिटवीन विकेट पाहायला भेटते. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने येऊन बॉल अडवत आहेत. परंतु याही बॉलवरती 3 धावा पूर्ण करत खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. तर या 3 धावांच्या मदतीने स्कोरबोर्डवरती धावा झाले 21 या आकड्यावरती. हे षटक आतापर्यंत चांगलं पाहायला मिळतंय. 21 धावा स्कोरबोर्डवरती. अनिकेत तेरेकर 1 मैन आर्मी. पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराए उसे अनिकेत तेरेकर कहते हैं. ये खिलाड़ी जब तक विकेट के ऊपर खड़ा रहेगा यकीन मानिए एक बड़े विशाल स्कोर की तरफ अपनी टीम को लेकर जाएगा. इसी गेंद के ऊपर दोबारा डबल रन पूरा होता हुआ और 2 रनों के साथ अब तेजी के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई. जी हाँ दोस्तों, इस समय 23 रन 23 रन स्कोर बोर्ड के ऊपर, यानी कि इसी ओवर में अभी तक 11 रन मुकम्मल किए हैं. अनिकेत तेरेकर पूरी तरह से आक्रामक रवैया अपनाते हुए अच्छी गेंद को सम्मान देते हुए शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी, अंपायर का नो बॉल का इशारा अथवा फील्डर गेंद के नीचे कैरी तो किया लेकिन जीवनदान जरूर मिलेगा. 2 रन बड़ी इत्मीनान के साथ पूरे किए. साथ ही साथ नो डिक्लेयर किया था अंपायर के द्वारा इस गेंद को, यानी कि कुल मिलाकर 3 रनों का इजाफा होता हुआ 3 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ेगी काफी तेजी के साथ. यहाँ पर देखिए 26 बने हैं. ये थोड़ा सा महंगा और साबित होता हुआ अभी तक कुल मिलाकर 14 रनों का इजाफा इसी ओवर में. अनिकेत तेरेकर और उनका जो साथ निभाते हुए इस समय भाई दोनों भी आक्रामक रवैया अपना चुके हैं. क्या लाजवाब बल्लेबाजी, एक अच्छी पार्टनरशिप दोनों भी खिलाड़ियों के द्वारा देखने को मिली है. गिवन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप. ओहो अच्छी गेंद यहाँ पर
थोड़ी सी फ्लाइटेड डिलीवरी फेंकने का प्रयास किया था, जोड़ों में डालने का प्रयास इस समय गेंदबाजों के द्वारा, लेकिन अनिकेत तेरेकर बहुत ही मंजे हुए खिलाड़ी है, रक्षात्मक तरीके के साथ ड्राइव किया था, सिंगल जरूर किया, ट्राई को रोटेट किया और यहाँ पर देखें ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद ऑन साइड की तरफ गेंद को मोड़ दिया था, मात्र सिंगल मिलेगा, साथ ही साथ ओवर की समाप्ति। सो यहाँ पर दूसरी ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या आगे पहुंच चुकी है, 28 रन बने हैं, 28 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर, लॉस ऑफ 0 विकेट। एक अच्छी पार्टनरशिप सनी यहाँ पर देखने को मिलती हुई। याच्यानंतर श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण आई एकविरा 11 या दोन्ही टीमला एक महत्वाची सूचना असेल की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये या। श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण अ गटातला फार महत्वाचा सामना असेल, सो आपणा सर्वांना नम्रतेची विनंती असेल, सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण आई एकविरा 11 या दोन्ही टीमला नम्रतेची विनंती असेल, सो या आपण टॉस करण्यासाठी। चला या ठिकाणी बघा जास्त वेळ जाणार नाही अशी आपण दक्षता घ्यायची आहे। कॅप्टन चला विनंती असेल सौरभ। 28 दोनचा खेळ समाप्त झालेला आहे, धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। पहिल्याच विकेटसाठी पार्टनरशिप 28 धावांची केलेली आहे, 12 बॉल मात्र या दोन्ही कडूनच्या माध्यमातून खेळले गेले। अलोंग द कार्पेट खेळले, मिड विकेटला अलोंग द कार्पेट क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचणार आहे एक कंप्लीट दुसरी धाव आणि अतिशय वेगाने तिसरी धाव देखील कंप्लीट होते। हालांकि जर आपण पाहायला गेलं तर अनिकेत तेरेकर सातत्याने देखील माहीर म्हणजेच काय अंडर बॉक्स क्रिकेट विश्वातील चर्चेतलं नाव राहिले, परंतु आज पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये तो चांगला क्रिकेट खेळताना देखील बघायला मिळाला आहे। गणेश कन्या असू द्या संघाचे दोन्ही आयकॉन खेळाडू आता मात्र सुरुवात आपल्या संघाला धमाकेदार दिली आहे, जिकडे दुसऱ्या बाजूला सौरभ पाटील या खेळाडूवरती चांगले ते आक्रमण करतायत आणि डिफेन्स करत असताना प्रेशरमध्ये बॉलरला देखील टाकताना बघायला मिळाले आहेत। एक धाव कंप्लीट, थोडीशी मिसफील्ड। आता PS11 या संघाची कुठेतरी डोकेदुखी म्हणजेच काय मिसफील्ड करणे ही त्यांची डोकेदुखी ठरली आहे। हा तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील, कोण चुकतं यापेक्षा काय चुकतं या गोष्टीकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल आणि त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलंय दोन्ही अगदी खेळाडू चिकट फलंदाजी करतात। यावेळेला चांगला कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडूला खेळलं गेलंय, वैभवनं जाऊन चेंडूला पकडले, त्याच वेळेला फक्त एकाच धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागतंय। आणि या दोन्ही खेळाडूंचं जर पाहायला गेलं तर दोन्ही खेळाडू सातत्याने बॉक्स क्रिकेट फॉर्मॅट सातत्याने खेळत राहिलेत, पुन्हा एकदा बॅक टू बॉलर खेळले, एकाच धावेवरती आपण जर बघताय तर संतुष्ट व्हावं लागेल। तिसरं षटक इन प्रोग्रेस मध्ये आहे, धावसंख्या 35 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचले 35। अनिकेत तेरेकरचा आता बल्ला थोडंसं खामोश राहिलाय, मोठे फटके खेळण्यासाठी देखील ओळखला जातो, परंतु अजून देखील मोठा फटका येत नाहीये। कमी गतीचा बॉल टाकलाय, त्याला असं वाटलं होतं की हा बॉल अतिशय वेगाने येईल बॅटवरती, परंतु त्याच्यानंतरला बघा चेंडू पडल्यानंतरला थोडंसं थांबला आणि त्यानंतरला मात्र बॅटवरती येत होता, त्याला कुठेतरी गतीला बीट झाला, डॉट बॉल बघायला मिळाला। येणारा पुढचा बॉल आहे, फुल टॉस बॉल होता, तिथे क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूला पकडेल एकाच धावेवरती आता समाधान मानावं लागते। 3चा खेळ समाप्त होईल विदाउट लॉस। 36 धावा धावफलकावरती आहेत, पहिल्याच विकेटसाठी पार्टनरशिप जर पाहायला गेलं 36 धावांची बनवली गेली आहे। शेवटचे 6 बॉल बाकी आहेत, शेवटच्या 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील हे पाहावं लागेल। गाणं लावणार आहे, कुठे गेला सुयोग, कुठे गेला ते ऑपरेटरला जरा बसव, तिथे गाणं वाजव, तिथे एखादा कोणतरी आपला पोरगा बसव ऑपरेटिंगला, ब्रेक मध्ये गाणी लावायला। कोण आहे युवा पोरगा, यंग जनरेशन मधला बसव, निरंजन कुठे बोल, त्याला बसव जरा, निरंजनला पाठव। निरंजन प्लीज संपर्क करा कॉम्बॉक्स कडे। सो फिलहाल यहाँ पर चलेंगे मैदान की तरफ। सनी यहाँ पर पहले 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 36 बने, क्या कमाल की बल्लेबाजी देखने को मिली। आखिरी 6 गेंदें शेष है PS11 की तरफ से और एक होनहार गेंदबाज इस समय राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। सामने आने के तेरेकर बॉटम एंड का खूबसूरत इस्तेमाल किया, कलवे का इस्तेमाल करते हुए ऑन साइड की तरफ ड्राइव किया था, जहां पर मात्र 2 रन बड़े आसानी के साथ मिलेंगे। 2 रनों के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए इस समय 38। क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा हो कुछ भी पर हार नहीं मानूंगा, इसी लाइन के साथ अनिकेत तेरेकर दृढ़ता का परिचय देता हुआ ये खिलाड़ी क्या शानदार बल्लेबाजी कर रहा है अपनी टीम के लिए।
गणेश कन्या आसूद बनाम PS11 के बीच में एक कांटे की टक्कर देखने को मिलती हुई। इसके पहले आई एकवीरा 11 स्वराज फाइटर्स के बीच में मुकाबला हुआ था, जहां पर स्वराज फाइटर की टीम जीती थी सुबह के सत्र में। ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद को ड्राइव किया, खिलाड़ी वहां पर मौजूद, रनआउट का खतरा मंडराता हुआ, लेकिन संभवतः दोनों भी खिलाड़ी जब तक गेंद आती सीधा गेंदबाज के हाथों में सुरक्षित पहुंच चुके थे अपने क्रीज में, और दोबारा इसी गेंद पर डबल मुकम्मल होता हुआ, हर एक गेंद के ऊपर 2 रन मुकम्मल होते हुए, और उसी के चलते रन संख्या तेजी के साथ आगे बढ़ते हुए। फिलहाल यहां पर जिक्र करेंगे तो 40 रन बिना कोई विकेट को, नो बॉल का इशारा, बिल्कुल सटीक डिसीजन आता हुआ। भाग्यशाली रहे वहां पर गेंदबाज की, इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक नहीं देखने को मिला, अन्यथा तकरीबन करीबी मामला हो सकता था, गेंदबाज के लिए महंगा साबित हो सकता था। फिलहाल यहां पर लोअर फुल टॉस डालने का प्रयास किया था, ऑफ स्टंप के काफी बार जाती हुई गेंद, अंपायर का वाइड का इशारा आता हुआ, यानी मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर और एक सिंगल मुकम्मल हो जाएगा बल्लेबाजी करने वाली टीम के खाते में। सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई। अब जिक्र करेंगे तो रन बने 42 रन, 42 रन, लॉस ऑफ 0 विकेट, गिवन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप। ये देखे थोड़ा सा बैकफुट पर गए थे, बॉटम हैंड का खूबसूरत इस्तेमाल, क्या मिसफील्ड हुई। 2 रन तो मुकम्मल के, तीसरे की मांग की थी, लेकिन महंगा साबित होगा, शायद वापस जाना पड़ेगा। वो सनी ने जिक्र किया था, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था, कश्ती वही डूबी जहां विश्वास कम था। मुझे लगता है कि शायद यहाँ पर रिस्क लेने की आवश्यकता थी, क्योंकि गेंदें कम बची थी और रिस्क लेना आवश्यकता। दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इदाते बिल्डरचे सर्व आमचे मित्र संतोषजी इदाते असतील, विनायक इदाते, त्याचबरोबर श्रीकृष्ण गंगावणे प्रसिद्ध गीतकार आणि गायक देखील आहेत। तर या सर्व मान्यवरांना नम्रतेची विनंती करतोय, या सर आपण तिघांनी कृपया व्यासपीठाकडे यावं। त्याचबरोबर अद्वैत भागवत छत्रपती राजश्री शाहू महाराज वरिष्ठ महाविद्यालय टेटवली या महाविद्यालयाचे ते सर्व आहेत, तर त्यांना देखील विनंती करतोय की कृपया आपण देखील व्यासपीठाकडे यावं। श्रीकृष्ण गंगावणे सर आपणाला देखील विनंती करतोय, कृपया आपण देखील व्यासपीठाकडे यावं। अर्थात अनिकेतचा गेम बघण्यासाठी सर्व मंडळी आलेत, त्यांच्या स्वतःच्या टीममध्ये अनिकेत खेळतात, सौरभ खेळतात, आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय टीमची धावसंख्या आता पोहोचलेली आहे। सो फिलहाल यहाँ पर 45 रन, क्या लाजवाब बल्लेबाजी का परिचय दिया, कमाल का प्रदर्शन यहाँ पर अनिकेत तेरेकर द्वारा धीमी गति के साथ यहाँ पर शुरुआत की थी, लेकिन अंत में जाकर बड़े बड़े स्ट्रोक जहां पर 2-3 रन लेते हुए वो लगातार नजर है। यहाँ पर ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद मिड ऑफ की तरफ ड्राइव किया था, मिसफील्ड होती हुई, 2 रन बड़े आसानी के साथ मुकम्मल करेंगे। तीसरे की मांग होगी, लेकिन क्या तीसरा पूरे करेंगे, विकेट कीपर के हाथों थोड़ी सी मिसफील्ड हुई, फायदा उठाया और बड़े आसानी के साथ, बड़े इत्मीनान के साथ इसी गेंद के ऊपर तीसरा भी मुकम्मल किया, और 3 रनों के साथ ही साथ रन संख्या यहाँ पर देखिए तेजी के साथ आगे बढ़ती हुई। 48 बने, 48 बने, क्या यहाँ पर 50 पूरे हो जाएंगे। मात्र 2 रन दूर है इस समय बल्लेबाजी करने वाली टीम, और इसी के साथ स्क्वेयर की तरफ ड्राइव किया, दूसरा पूरा, और 50 रन स्कोरबोर्ड के ऊपर पूरे होते हुए गणेश कन्या आसूद के जबरदस्त बल्लेबाजी का परिचय। तीसरा भी शायद यहाँ पर पूरा होगा। 51 बने, यानी कि मुकाबले को जीतने के लिए PS11 की टीम को 4 ओवर में 52 रनों की आवश्यकता। फिलहाल यहाँ पर छोटे से ब्रेक के लिए रुकेंगे और चलेंगे टॉस बॉक्स की तरफ। सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण आई एकवीरा 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो, आपण टॉस बॉक्स कडे या। श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण आई एकवीरा 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय, कृपया आपण टॉस बॉक्स कडे या। आणि इदाते बिल्डरचे सर्व आमचे बंधू संतोषजी इदाते यांना मी विनंती करेन की या मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय। सो इदाते बिल्डर्स सर्व सन्माननीय संतोषजी इदाते सर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, मी त्यांना नम्रतेची विनंती करतोय, सर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया। चला, श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण आई एकवीरा 11 संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण या प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत। आई एकवीरा 11 संघ, चला या टॉस बॉक्स मध्ये। श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण संघाचे कॅप्टन आलेले आहेत, तर विनंती आहे चला लवकरात लवकर, तब्बल 1 तास अजूनही आपण लेट आहोत, आणि हा जो वेळ आहे तो आपल्याला भरून काढायचा, अन्यथा कदाचित
वेळ आपल्याला कमी करावे, ओव्हर आपल्याला कमी करावे लागतील. सर्व क्रीडा रसिकांची हीच इच्छा आहे की 4 ओव्हरचे सामने व्हायला पाहिजेत, परंतु वेळ कुणासाठी थांबत नाही. तर ती वेळ जी 1 तासाची ती आपल्याला भरून काढायची आहे. आई एकविरा 11 आलेत ना. चला या, आम्ही इदाते बिल्डरचे सर्व आमचे मित्र संतोषजी इदाते सर यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया. त्या ठिकाणी तुमच्या शुभ असते आपण टॉस करून घेऊया. श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण आई एकविरा 11 दोन्ही बलाढ्य टीम आणि या दोन्ही टीमच्या दरम्यान या स्पर्धेतला फार महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. फ्रेंड सर्कल टेटिवली आयोजित सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा, तमाम रत्नागिरी वासियांचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आपण टेटिवलीच्या गावदेवी ऐतिहासिक मैदानावरती पाहतोय. याच्यानंतरचा महत्त्वाचा सामना श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण वर्सेस आई एकविरा 11. दोन्ही महत्त्वाच्या टीम एकमेकाच्या विरोधामध्ये या स्पर्धेमध्ये खेळतील. जर आपण पाहिलं तर सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या संघाचे जे मालक आहेत अनिकेतजी गोलांबडे साहेब आणि त्याचबरोबर आई एकविरा 11 राहुल दोडकडे साहेब. सकाळच्या सत्रामध्ये हा संघ बॅकफुटवरती होता, परंतु या मॅचमध्ये विजय मिळवत या स्पर्धेतलं अस्तित्व मात्र जिवंत ठेवावं लागेल. सो चला या ठिकाणी टॉस करूया. इदाते बिल्डरचे प्रोप्रायटर सर्व संतोषजी इदाते साहेब यांच्या हस्ते टॉस झालाय. हु इज विन द टॉस? आणि टॉस जातोय श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण या टीमच्या बाजूने. आपला डिसिजन इथेच सांगायचं आहे. फोटो सेशन करून घ्या, डिसिजन सांगा तुमचा. त्याला काय करूया, समोरचे जे आमचे कॅमेरामन आहेत त्यांच्या साईडला जे बसलेत त्यांनी कृपया खाली उतरा. समोरचे जे आमचे कॅमेरामन आहेत त्यांच्या शेजारी जे बसलेत त्यांना विनंती आहे कृपया आपण खाली यायचं. श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण फोटो सेशन झाल्यानंतर प्लीज डिसिजन सांगा. ओके, धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा सनी सरांकडे. 24 बॉलमध्ये 52 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग मार्कवरती. एका बाजूला जर पाहायला गेलं तर वैभव आणि त्याचबरोबर सौरभ पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर भाई वथारी गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल टाकताना राईट ओव्हर द विकेट बॉलिंग, चेंडूला सन्मान दिलाय, बॅकवर्ड शॉट टेकला क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे मात्र धावचीतची संधी आणि इथे वैभव रामाने सरळ धावचीत होतोय पहिल्याच बॉलवरती. PS11 या संघाला मोठा धक्का बसतोय. कमॉन डीजे. स्टँडर्ड सवकार. येणारा पुढचा बॉल असेल जर आपण पाहायला गेलं तर येणारा पुढचा बॉल आहे. सौरभ पाटील तयार आहे.
या बॉलला डाऊन द ग्राउंड खेळले, त्याला माहिती आहे पहिलं षटक हे पॉवर प्लेच असेल, आपल्याला जोरदार प्रहार करावे लागतील, जोपर्यंत चेंडूला पकडतील टाकतील बॉलरच्या हातामध्ये अतिशय वेगाने. या बॉलवरती 3 धावा आता कंप्लीट होताना पाहायला मिळाल्यात. हे कुठेतरी डिफेन्सिव्ह क्रिकेट देखील खेळलं जात आहे. डिफेन्स इज द बेस्ट अटॅक इन क्रिकेट असं म्हटलं जातं आणि तोच डिफेन्स यावेळेला वापर करत असताना दोन्ही फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये चांगला सूर छेडतायत. भाई वतारी या गोलंदाजावरती आता ते आक्रमक झालेत. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे. या बॉलवरती जर डिरेक्ट हिट असता तर करीबी मामला बघायला मिळू शकला असता, परंतु बघता बघता 2 धावा देखील इथे आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळालेत. पहिलं षटक इन प्रोग्रेस मध्ये आहे, मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शेवटच्या 1 बॉल मात्र शिल्लक असेल आणि संघाची धाव संख्या मात्र इथे पुढे सरकत असताना 11 झालेले आहेत. या बॉलवरती डाऊन द ग्राउंड खेळले, क्षेत्ररक्षकाला अगदी त्या ठिकाणीच लावलं गेलंय. 2 कंप्लीट होतील. हा नानाचा मामला आहे. पुन्हा एकदा धावचित होत असताना शर्व इथे मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आहे. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्या संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. रोडवरती ज्या रस्त्यावरती गाड्या पार्क केलेल्या आहेत, योग्य पार्किंग झोन मध्ये आपल्या गाड्या पार्क करा. विनंती असेल, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही अशा प्रकारची आपण काळजी घ्यायची. योग्य पार्किंग झोन मध्ये आपल्या गाड्या पार्क करा. वरती 2 खेळाडू मात्र बाद झालेले आहेत. क्रमांक 4 वरती तुम्ही पाहताय तर एकंदरीत तुम्ही बघायला गेलं तर सचिन वाडकर या खेळाडूला बॅटिंगसाठी आता नक्कीच पाचारण केलं जात आहे. इथून पहिल्या षटकामध्ये 13 आलेले आहेत. आपण जर पाहायला गेलं सर प्रत्येक षटकामध्ये 13च्या सरसीने स्कोर करायचा होता. 52 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. म्हणजे याचाच अर्थ जर आपण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 13च्या सरसीने धावा काढल्या गेलेल्या आहेत. सौरभ पाटीलला थोडंसं अग्रेसिव्ह होऊन खेळावं लागेल, कारण कसं आपण नक्कीच ध्येयापासून खूप लांब आहात. तुम्हाला जिंकण्यासाठी आता इथून 18 बॉल मध्ये तब्बल 39 धावांची आवश्यकता आहे. येणारा गोलंदाजी ट्रॅक वरती अनिकेत विरुद्ध आता सौरभ पाटील. हे बॅटल मात्र मोठं राहील. या बॅटल मध्ये कोणता मात्र खेळाडू एकमेकांवरती भारी पडतोय हे काही वेळ तर नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं पोटेन्शियल, चांगलं कॅलिबर आहे. मी विनंती करेन, चला अंपायर्स आपण ते डिसिजन घ्यायचं आहे. आपण खूप लेट आहोत, तब्बल 1.25 तास आपण लेट आहोत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सुरुवातीपासून आपल्याला तो वेळ कव्हर करायचा आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर घाई करायची आहे. पहिल्या 6 मध्ये 13 आल्यात, परंतु त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर 2 खेळाडूंसोबत आपण पाहायला गेलं ते बाद देखील झालेत, मैदानाच्या बाहेर गेलेत. सचिन वाडकर क्रमांक 4 वरती त्याला पाठवलं गेलं. संघाने विश्वास ठेवला या खेळाडूवरती. आता क्रमांक 4 वरती पाठवत असताना आपल्या संघासाठी योगदान द्यावं लागेल, कारण का संघाला जिंकायचं असेल तर हा क्रिकेट मात्र सांघिक खेळ आहे. एकाच खेळाडूवरती कधीच क्रिकेट मात्र डिपेंड राहत नाही. चेंडू पडल्यानंतरला लगेच अतिरिक्त उठाव प्राप्त झाला आणि या बॉलवरती देखील गतीला भेट होत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट बॉलचा कोणता संपर्क नाहीये. सचिन वाडकरला संधी मिळाली, संधीचं सोनं करावं लागेल. आपला संघ कुठेतरी आता संकटामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतोय, तिथे तुम्हाला संकट मोचक व्हावं लागेल. ऑफला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. केवळ या बॉलवरती देखील एक सिंगल आणि धाव संख्या आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. जसे जसे डॉट बॉल येतील तसं तसं फलंदाजी करणारा जो बॅटर्स आहे तो थोडासा प्रेशर मध्ये दिसेल आणि प्रेशर मध्ये आल्यानंतर थोड्याशा चुका होतात आणि तिथे मात्र विकेट जाण्याचे चान्सेस देखील आपल्याला बघायला मिळतील. आणि कितना पहिल्या 2 बॉलवरती सचिनला चांगलं थांबवलं. आता सौरभ पाटीलच्या विरोधात तो बॉलिंग करतोय. पहिला बॉल टाकेल, कमी गतीचा बॉल आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यश आहे, परंतु यश मात्र यशस्वी होतोय. सौरभ पाटील मैदानाच्या बाहेर, चेंडू राहिलाय आतमध्ये. कमॉन डीजे.
आमच्याकडे काही वेळातच, परंतु ही मॅच खूप महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर अनिकेत तरेकरनं नक्कीच बिग स्टोरी या मॅचमधली म्हणजेच काय, अनिकेत तरेकरनं सौरभ पाटीलला बाद केलं आहे. कॅच कोणी पकडली तर यशनं कॅच पकडली आहे. हे आजच्या दिवसातील, आजच्या या मॅचमधील, या इनिंगमधली बिग स्टोरी बघायला मिळते. पण तो आता या ठिकाणी रोहित पवार याला बॅटिंगसाठी क्रमांक 5 वरती पाचारण केलं जात आहे. या बॉलवरती देखील लॉंग द कार्पेट खेळला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. बंटीनं मात्र थोडीशी मिसफील्ड केली. यशनं चेंडू पकडलाय, फेकलाय, परंतु एकाच दिशेनं दोन्ही खेळाडू धावलेत आणि ते सचिन वाडकर देखील खुदकुशी करत असताना मैदानाच्या बाहेर जाईल. इथे देखील धक्का क्रमांक 4 बसतोय. फलंदाज मात्र बाद होईल. आता कमॉन डीजे, संधी तुम्हाला आहे. भाई सज्ज होतोय. भाईच्या समोर आहे पुन्हा एकदा एक अनुभवी खेळाडू. लेफ्टमच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करायचा होता, फटका पसला, धावचीची संधी, परंतु संभवता फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. यष्टनच्या पाठीमागे स्वतः संघमालक मयुरेश सर आपल्याला पाहायला मिळतात. वेगाने अर्थातच आले, चेंडू पकडला, परंतु धावचीत मात्र करू शकले नाही. एका धावेच्या माध्यमातून PS11 हा संघ विजयाच्या दिशेने पोहोचू शकत नाही. संघर्ष करावा लागेल, स्ट्रगल करावा लागेल. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले नई मंजिल की तरफ. ये तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. हवा में लहराती हुई गेंद, 1 2 3 एफर्ट किया था, अंत में शानदार कैच देखने को मिलता हुआ. PS11 का और एक विकेट गिरता हुआ, लाजवाब कैच पकड़ा था वहां पर फील्डर के द्वारा. गणेश कन्या आसुद को और एक सफलता. एक विकेट का पतन होता हुआ. PS11 का 52 रनों का विशाल लक्ष्य उसका पीछा करते हुए पूरी तरह से लड़खड़ाती हुई ये PS11 की टीम इस बार बॉटम एंड का खूबसूरत इस्तेमाल किया. ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद
जहां पर हमने देखा था कि मिड ऑफ की तरफ गेंद को ड्राइव किया था, खिलाड़ी वहां पर मौजूद थे, दूसरे की मांग कोई भी नहीं, मात्र सिंगल पर ही संतुष्ट होना पड़ेगा। लाजवाब गेंदबाजी का परिचय इस समय गणेश कन्या आसूद के गेंदबाजों के द्वारा ऑन साइड की तरफ पुल किया था। पीछे खिलाड़ी मौजूद, काफी तेजी के साथ गेंद के ऊपर आते हुए मीटर अनिकेत तेरेकर, लेकिन जब तक आकर गेंद को फील्ड करते, थ्रो करते सीधा गेंदबाज के हाथों में, उसके पहले दोनों भी खिलाड़ियों ने काफी तेजी के साथ ये दूसरा रन भी मुकम्मल किया था। इस बार शानदार स्ट्रोक, हवा में लहराती हुई गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी थे लेकिन थोड़े से दूर थे, लेकिन जब तक जाकर गेंद को फील्ड करते, फिर एक मरतबा तीसरा रन मुकम्मल होता हुआ 3 रनों के साथ। इस समय स्कोर बोर्ड की तरफ देखेंगे तो रन संख्या पहुंच चुकी है 25 रन, 25 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर, यानी कि जीत के लिए अभी भी ढेर सारे रन बनाने की आवश्यकता। इस बार हाथ में गेंद थी लेकिन कैच को पकड़ नहीं सके, यह मिसफील्ड होते हुए जीवन दान मिलता हुआ बल्लेबाजों को, और 2 रन पर ही संतुष्ट होना पड़ेगा। साथ ही साथ इस समय और झाली नहीं, और झाली ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या सहा बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता, म्हणजे इथे आक्रमक शैलीचा परफॉर्मन्स सादर करावा लागेल। 6 मध्ये 25 म्हणजेच एका बाजूला आपण पाहायला गेलं तर शैलू जालगावकर म्हणजे ज्या खेळाडूला दापोलीचा विराट कोहली या नावाने संबोधित करतो, परंतु बॉलिंग मार्कवरती असेल हा खेळाडू म्हणजेच मयुरेश। यावेळेला बॉल जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाला दिसत देखील नाही आहे, सूर्याची किरण मात्र त्याला त्रासदायक ठरल्यात। एक धाव कंप्लीट केली जाते, प्रयत्न दुसऱ्या धावेचा, तिसरी धाव देखील घेतली जाते का, परंतु आपण जर पाहिलं गेलं 2 धावा आता खात्यामध्ये जोडल्या जातील। शेलूला ऑन स्ट्राइक मार्कवरती आणावं लागेल 5 बॉलमध्ये, आता मात्र इथून 23 धावांची आवश्यकता आहे। इथे समोरच्या दिशेनं लॉंग ऑनच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक आहे, मी तरी म्हणेन कुठेतरी शैलूला आणावं लागत होतं स्ट्राइकला, परंतु इथे शशांकनं मात्र मोठी चूक केली आहे आणि इथे एक मोठा धक्का बसतोय। पुन्हा एकदा विकेट जाते, PS11 संघ परिपूर्ण बॅकवरती जाऊन परतलाय। 4 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता, इथून मॅच जिंकणं। बॅटर्स चला या मैदानाच्या आतमध्ये या लगेच। 4 बॉलमध्ये 23 धावांची आता गरज आहे इथून पुढे, हे आता मात्र समीकरण कुठेतरी कठीण चाललेलं आहे। PS11 संघ बॅकफुटवरती परतलाय, 4 बॉलमध्ये आता 23 धावा होणं शक्य नाही आहेत, होऊ शकतील परंतु कधी इथे परफॉर्मन्स प्रत्येक बॉलवरती सिक्सरच ठोकावं लागेल। मी तरी म्हणेन याच दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर 6 जाणं थोडंसं कठीण राहील, कारण का फलंदाजी मार्कवरती आपण बघताय तर क्रमांक 7वा खेळाडू तो इथे बॅटिंगसाठी आलेला आहे। बॅटिंगमध्ये खोली नाहीये PS11 या संघाकडे जर विचार करायला गेलात, शैलूला स्ट्राइक मार्कवरती आणणं खूप गरजेचं होतं, परंतु इथे जर आपण पाहायला गेलं हा खेळाडू इथे फुल टॉस बॉल होता, डिक्लरेशन झोनकडे इथे एक सिंगल धाव मिळते। 3 बॉलमध्ये 22ची गरज आहे, परिपूर्ण मॅच आता गणेश कन्या आसूद या संघाकडे झुकलेली आहे। आणि का नाही, कारण का संघ तेवढा चांगला क्रिकेट देखील खेळलाय, अनिकेत तेरेकरच्या कमालच्या बॉलिंगना इथे नो बॉल होता। सर 1+1 की फक्त एकच आहे? फक्त एक, येस ओके, एक सिंगल धाव फक्त घ्यावी लागेल। बॉलरचं मोठं नुकसान झालं नाही, वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न होता मयुरेशचा, एक्स्ट्राची धाव मात्र खर्च केले, परंतु जर पाहायला गेलं तर या मॅचमध्ये आता परिपूर्ण पकड तर बनवले गणेश कन्या आसूद या संघानं। नो बॉलवरती आक्रमण करण्याची संधी होती, या बॉलवरती देखील आपण जर पाहायला गेलं एक सिंगल धाव घेत असताना आता मात्र शैलू हा स्ट्राइक मार्कवरती आलाय। 2 बॉलमध्ये आता 20 धावांची आवश्यकता आहे। शैलू इथे स्ट्राइक मार्कवरती इथं स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न असेल, कुठून मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय। एक सिंगल धाव खात्यामध्ये, एका बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता। गणेश कन्या आसूद या संघानं पहिलीच मॅच आपल्या नावावरती देखील केली आहे, सो अभिनंदन गणेश कन्या आसूद या संघाचं करूया। सो हार्ड लक बॉईज, श्री सप्तशृंगी वॉरियर्स कामतकोण, आपण लगेच या मैदानाच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, क्विक फास्ट
सप्तशृंगी वॉरियर्स कामत कोण चला क्षेत्ररक्षक या लगेच मैदानाच्या आतमध्ये